जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं डबल एका मिनी ब्लॉगमध्ये। तर 2-3 दिवस झाले की ब्लॉग टाकलेला नव्हता, कारण की मी ना गावाला गेलेलो होतो, त्याच्यामुळे काही ब्लॉग टाकू शकलो नाही। पण आजपासून आपले रेग्युलर ब्लॉग येत जाणार आहे। तर मी आलेलो शेतामध्ये, कारण की आपल्याला आहे ना आपले बाजरी कोण आहे त्याच्या घरी, तर त्याच्यासाठी तर आपल्याला जोडायचं होतं आपल्या ट्रॅक्टरला आहे ना फनाट। तर ट्रॅक्टरला आहे ना फनाट वगैरे जोडून घेतला। आता याच्यावरती गोण्या टाकायच्या होत्या, तर हे ट्रॅक्टर घेऊन जायचं होतं आपल्याला आपल्या खळ्यावरती। तर ट्रॅक्टर आहे ना खळ्यावरती आणून उभं केलं होतं, आणि याच्यावरती ना आपल्याला जेवढे पण गोणे आहे का बाजरीचे ते घ्यायचे। तर बाजरीच्या गोण्या आहे ना फनाटावरती टाकून घेतलेल्या होत्या। आता ट्रॅक्टर घेऊन जायचं होतं आपल्याला आपल्या घरी। तर ट्रॅक्टर घरी आणला, आता याच्यावरती गोण्या काढून घ्यायचे। गोण्या पण काढून घेतल्या, आणि आपलं जे ट्रॅक्टर आहे का याला न्यायचं आता डबल रेस शेतात। तर ट्रॅक्टर वगैरे मस्त लावून दिलेलं होतं, आणि आपल्याला ना आपली बाजरीची पुंज आहे ती पेटवायची होती। तर बाजरीची पुंजांना पण आहे ना जाळ लावून दिलेला होता। तर आपल्याला ना आपला काड आहे का तो पण पेटवायचा होता। तर याला ना सगळीकडे जाळ लावायचा होता। तर आपले कामाचे काका आहे का ते पण लागलेले जाळ लावण्यास एकदम पटपट। आणि आता बघा तुम्ही किती भयंकर जाळ लागलेला होता। तर त्याच्यासाठी ना मी पण एक जे आपलं लिंबाचं झाड आहे का त्याचा फांदी तोडून घेतलेली होती, कारण की आपलं ना बाजरी शेतामध्ये चारा सगळीकडे पांगलेला होता, तो पेटून आहे ना म्हणून मी हातात घेऊन ठेवलेलं होतं। तर तो मला पण जास्त बोर न करता ना मी डायरेक्ट आहे ना शेवटचा सीन दाखवत होता। तर अंधार पडेपर्यंत आहे ना आपला जो सगळा काड आहे तो पेटून झालेला होता, आणि आपलं जे काम आहे का ते पण आज फायनल झालेलं होतं। तर कसं वाटलं तुम्हाला आजचं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा। ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। भेटू तुम्हाला उद्याच ब्लॉगमध्ये।